नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रॉबिन शर्मा यांच्या द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. लेखक रॉबिन शर्मा यांनी वयाच्या 25व्या वर्षांपर्यंत एक लॉयर म्हणून प्रॅक्टिस केली. याच दरम्यान त्यांना आलेले लाईफ एक्सपिरियन्स त्यांनी या पुस्तकामध्ये शेअर केलेले आहेत. यामध्ये त्यांनी त्यांचा मित्र जुलियन मॅन्टल यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितलेलं आहे. आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी आणि मानसिक समाधान मिळवण्यासाठी जुलियन त्यांचं आलिशान घर आणि आवडती कार विकून हिमालयामध्ये गेले. तिथे त्यांना आलेले अनुभव रॉबिन शर्मांनी जुलियनच्या शब्दात या पुस्तकात मांडलेला आहे. आपण सगळेच आपलं आयुष्य जगताना काही गोष्टींना आपलं ध्येय समजून रोजचं आयुष्य जगत असतो. पण असं आयुष्य जगताना तुम्ही कधी मानसिक थकवा अनुभवलाय का? सगळं काही मिळवून सुद्धा तुम्हाला आतून पोकळ आणि रिकामा असल्याचा अनुभव होतो का? तुम्हाला आयुष्यात कधी अडकल्याची जाणीव झाली का? जिथून कसं निघावं हे तुम्हाला समजत नसेल. जर तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही वळणावर अशी मानसिक स्थिती अनुभवलेली असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचायला हवं. लेखकाने यात एका अशा यशस्वी माणसाची कहाणी सांगितलेली आहे जो त्याच्या कामासाठी खूप प्रसिद्ध होता. त्याने आयुष्यात सगळं काही मिळवलं होतं, पण असं सगळं असून देखील त्याला त्याच्या आयुष्यात एक रिकामपण जाणवायचं. त्याला कशाची तरी कमतरता जाणवायची. अशा मानसिक स्थितीमध्ये असतानाच त्यांच्यासोबत झालेल्या एका वाईट घटनेमुळे त्यांचं आयुष्य कसं बदललं याबद्दल या पुस्तकात लेखकाने सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी काय केलं, या प्रवासात त्यांना मानसिक आणि आत्मिक समाधान कसं मिळालं, हे यातून आपल्याला शिकायला मिळतं. जुलियन मॅन्टल हे एक प्रसिद्ध लॉयर होते. त्यांनी खूप मोठमोठ्या लोकांना वाचवण्यासाठी खूप केसेस लढल्या. त्यांच्याकडे एक फरारी होती, एक आलिशान घर होतं आणि भरपूर संपत्ती होती. पण एवढं सगळं असूनही त्यांना आणखी पैसा कमावण्याची इच्छा होती. ते दिवसभरातून 18 तास काम करायचे. ते भरपूर मेहनत घ्यायचे. पण याचा परिणाम असा झाला की ते त्यांच्या फॅमिलीपासून दुरावले. त्यांचा घटस्फोट झाला. ते त्यांच्या कुटुंबासोबत खूप कमी वेळ घालवायचे आणि ते वयाच्या 53व्या वर्षी 80 वर्षासारखी म्हातारी दिसायचे. एका कोर्टाच्या सेशनमध्ये त्यांना छातीत दुखायला लागलं आणि ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यांना लवकरात लवकर एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आलेला होता. काही वेळानंतर जेव्हा जुलियन शुद्धीवर आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यासाठी सांगितलं. डॉक्टरांनी जुलियनला त्यांचा जॉब सोडण्यासाठी सांगितलं, कारण त्यांची अवस्था आणखी प्रेशर झेलण्याची नव्हती. त्यांनी आयुष्यभर इतरांना केसेस जिंकून दिल्या, पण जेव्हा स्वतःच्या आयुष्याची वेळ आली तेव्हा ते एका लूजरप्रमाणे वाटत होते. हे समजण्यासाठी त्यांना काही वेळ लागला, पण हळूहळू त्यांना त्यांच्या चुका लक्षात यायला लागल्या आणि एके दिवशी त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला. त्यांच्याजवळ जी काही संपत्ती होती, जसं की त्यांचं आलिशान घर, त्यांची कार, हे सर्व त्यांनी विकायला काढलं. जेव्हा त्यांनी त्यांची सर्व संपत्ती विकली त्यावेळी आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी ते यात्रेवर निघाले. त्यांचा हा प्रवास भारताच्या हिमालय पर्वताकडे होता, जिथे संतांचा निवास होता. आणि हे कुठले साधारण संत नव्हते. ते अशा संतांपैकी एक होते जे बुद्धिमान होते आणि ते कुणाच्याही शरीर, आत्मा आणि मनाच्या क्षमतेला ओळखू शकायचे. जुलियनने त्यांच्या एका मित्रांकडून ऐकलं की हे संत एका तरुणाप्रमाणे 100 वर्षांपर्यंत सुखाचं आयुष्य जगतात. त्या संतांची गोष्ट ऐकून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जुलियनला काही वेळ लागला. मग ते संत जुलियनला त्यांच्या रहस्यमय गावी घेऊन गेले. जुलियन सुख शांती मिळवण्यासाठी त्या संतांसोबत त्यांच्या गावी राहू लागले. तिथे त्यांची भेट योगी रमनसोबत झाली. जुलियनची तीव्र इच्छाशक्ती ओळखून संत रमनने त्यांना आयुष्याचे 7 मंत्र शिकवले. पण त्यासाठी ही अट होती की जुलियनने त्यांनी मिळवलेलं ज्ञान स्वतःपर्यंतच मर्यादित न ठेवता ते इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग त्या संतांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांनी असं सांगितलं की कल्पना करा की तुम्ही भरपूर झाडे, फळं, फुलं यांनी भरलेल्या एका सुंदर बागेत बसलेले आहात आणि आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट होतोय आणि फुलांचा छान सुगंध येतो आणि तुम्ही तुमचा छान वेळ घालवताय. आणि त्याच वेळी तुमचं अचानक लक्ष जातं की बागेच्या मध्यभागी एक लाईट हाऊस आहे आणि अचानक त्या लाईट हाऊसचा दरवाजा उघडतो आणि त्यातून तुम्हाला एक सुमो रेसलर येताना दिसतो आणि त्या सुमो रेसलरने एक धाग्याची लंगोट घातलेली असते आणि तो बागेत इकडे तिकडे फिरत असतो आणि तेवढ्यातच त्याला एक सोनेरी घड्याळ दिसतं आणि जेव्हा तो रेसलर ते घड्याळ घेण्यासाठी जातो त्याचा पाय घसरून तो जमिनीवर कोसळतो
आणि कदाचित थोड्या वेळानंतर फुलांच्या सुगंधामुळे त्या रेसलरला शुद्ध आली आणि तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या एका बाजूला छोट्या छोट्या हिऱ्यांनी भरलेला एक मजबूत रस्ता दिसतो, जो त्याला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतो जिथे आयुष्यात असणारे सर्व सुख त्याला मिळू शकतात. आणि तो सुमो रेसलर त्या रस्त्यावर चालायला सुरुवात करतो आणि मग तो सुमो रेसलर अचानक दिसेनासा होतो. जुलियनने संतांना विचारलं, हा काय विनोद आहे? कारण या गोष्टीला काहीच अर्थ नाही. आणि संतांनी उत्तर दिलं, ही काही साधारण गोष्ट नाही. यामध्ये आयुष्याची ती 7 सूत्र आहेत जी तुम्हाला आयुष्याचा आनंद घेण्यासाठी मदत करतील. आणि मग संतांनी त्या गोष्टीतील 7 सूत्रांचा एक एक करून अर्थ सांगण्यास सुरुवात केली. पहिलं सूत्र, या काल्पनिक गोष्टीमध्ये बगीचा आपल्या मनाला दर्शवतो. जर तुम्ही तुमच्या मनाला विचलित होण्यापासून थांबवता, त्याची काळजी घेता, त्याला प्रोडक्टिव्ह बनवता, तर तुमचं मन तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त बहरेल. आणि जर तुम्ही त्यामध्ये चुकीचे विचार टाकत राहिलात तर तुमच्या मनाच्या बगीच्यामध्ये नकारात्मकता निर्माण होईल. एखाद्या बगीच्यामध्ये आपण जसे बीज पेरतो तशीच फळं फुलं आपल्याला मिळतात. अगदी याचप्रमाणे जर नेहमी सकारात्मक गोष्टींबद्दल विचार केला तर आपलं मन सुद्धा त्याच सुंदर बगीच्याप्रमाणे आपल्याला आतून संतुष्ट आणि प्रोडक्टिव्ह ठेवेल. आपल्याला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक धड्यामधून काही ना काही शिकत राहायला हवं. हाच आपल्या आयुष्याचा पहिला सिद्धांत आहे. दुसरं सूत्र, या गोष्टीचं दुसरं सूत्र लपलेलं आहे लाईट हाऊसमध्ये. असं लाईट हाऊस जे आपल्याला आपल्या आयुष्याचे सगळे उद्देश दाखवेल. ज्याप्रमाणे एक लाईट हाऊस कोणत्याही नावेला किंवा जहाजाला आपल्या प्रकाशाने अचूकपणे योग्य मार्ग दाखवतं, अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्याच्या उद्देशाकडे अचूकपणे मार्गक्रमण करायला हवं. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्णपणे जाणून घेणं हेच आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. यामध्ये वेळ लागेल, पण एक ना एक दिवस आपण ते नक्कीच मिळवलेलं असेल. आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी पॅशनची गरज आहे. आणि असं पॅशन मिळवण्यासाठी आपल्यामध्ये आत्मशक्ती आणि धैर्य निर्माण झालं पाहिजे. ते निर्माण करण्यासाठी आपल्याकडे 5 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे आपल्या मनामध्ये शेवटच्या परिणामाची क्लिअर इमेज बनवावी लागेल. त्या बक्षिसाची कल्पना करावी लागेल, ज्यामुळे आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहील. आपल्याला स्वतःवर सकारात्मक प्रभाव बनवून ठेवावा लागेल, ज्यामुळे आपण आपल्या मार्गापासून भटकणार नाही. तिसरा मार्ग, उद्देश मिळवणं ही एकच महत्त्वपूर्ण गोष्ट नाही, तर त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी एक ठोस कालावधी निश्चित करणं देखील गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यात आपल्याला बरेच उद्देश मिळवायचे आहेत. चौथा मार्ग, आपला उद्देश लिहून ठेवा आणि रोज सकाळी ते उघडून बघा. यामुळे आपल्या उद्देशापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये टिकून राहील आणि तुमचं मन विचलित होणार नाही. 5वा मार्ग, 21 अंकाचा जादुई नियम. या सगळ्या टेक्निक तुम्हाला नेहमी 21 दिवसांपर्यंत न थांबता दररोज एकाच वेळेवर करायच्या आहेत, ज्यामुळे या गोष्टी तुमच्या रोजच्या रुटीनचा एक महत्त्वाचा भाग बनतील. आता तिसरं सूत्र. हा तिसरा सिद्धांत गोष्टीमध्ये थोडा विचित्र दिसणाऱ्या त्या सुमो पहलवान कैझनशी संबंधित आहे. कैझन हे एक जॅपनीज चिन्ह आहे, ज्याचा अर्थ होतो नेहमी शिकत राहणं आणि नेहमी सुधारणा करत राहणं. एका सुमो पहलवानाला त्याच्या डाएटसोबत त्याच्या शिस्तीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. अगदी याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात मेहनतीसोबत शिस्तीकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला आपलं मन नियंत्रित ठेवता यायला हवं. हे आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनायला हवा. यश नेहमी आपल्या आतून येत असतं. तुम्ही तुमच्या विचारांना कसं ठेवता यावर तुमचं यश अवलंबून असतं. आपलं मन आणि आपल्या आत्म्याचं नेहमी शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. तुमच्यासमोर बऱ्याच कठीण परिस्थिती येतील, पण त्यांना घाबरून जाऊन त्या दूर होणार नाहीत. म्हणूनच जो व्यक्ती आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवतो तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. चौथं सूत्र. चौथा सिद्धांत त्या सुमो पहलवानाच्या लंगोटवरून समजून घेता येतो. ती लंगोट बारीक धाग्यांपासून बनलेली होती. एक धागा बाकीच्या बऱ्याच धाग्यांना जोडून बनतो. जरी हा बारीक धागा एकटा असताना कमकुवत असला, पण ते सगळे एकत्र जोडल्यावर त्यांच्यापासून एक मजबूत वस्त्र तयार होतं. अगदी याचप्रमाणे आपल्या आयुष्यात त्या खूप साऱ्या छोट्या पण चांगल्या सवयी असतात, ज्यांच्याकडे बऱ्याचदा आपण लक्ष देत नाही, पण त्या सगळ्या सवयी सोबत मिळून खूप मोठा फरक आणतात. मग ती सवय सकाळी लवकर उठणं असो किंवा पौष्टिक अन्न खाणं. या सगळ्या सवयी खूप मोठ्या वाटल्या नाही तरी पुढे जाऊन याच गोष्टी तुम्हाला एक चांगला माणूस बनवतील आणि याच शेवटी तुमचं यश निश्चित करतील.
5वं सूत्र. हा सिद्धांत त्या सोन्याच्या घड्याळाशी जोडलेला आहे ज्याला उचलताना सुमपेहलवान खाली पडतो. तुम्हाला समजलंच असेल की हे घड्याळ म्हणजे आपल्या आयुष्याचा वेळ दाखवणारं घड्याळ आहे. श्रीमंत असो किंवा गरीब, सगळ्यांकडे दररोज 24 तासच असतात. आपल्यापैकी बरीच लोकं अशी असतात ज्यांना विनाकारण काम टाळण्याची सवय असते. याला स्वतःचा वेळ खराब करणं म्हणतात. वेळेकडे लक्ष ठेवण्याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक वेळी कामच करत राहायला हवं, तर आपली कामं, आपलं सामाजिक आयुष्य आणि आपलं कुटुंब या सगळ्यांसाठी वेळेचा एक चांगला समतोल बनवा. कारण प्रत्येक यशस्वी माणूस दिवसात त्याच 24 तासांमध्ये ते सगळं करतो ज्याबद्दल आपण फक्त विचारच करत राहतो. एकदा वेळ आपल्या हातातून गेली तर ती परत कधीच परतून येणार नाही. म्हणून आपण वेळेचा आदर केला पाहिजे, त्याचं नेहमी पालन केलं पाहिजे. 6वं सूत्र. 6वा सिद्धांत जोडलेला आहे फुलांशी, ज्याच्या सुगंधाने त्या पहलवानाला शुद्ध आली होती. एक प्रसिद्ध चीनी म्हण आहे, जी लोक दुसऱ्यांना फुलं देतात बऱ्याचदा त्यांच्या हातामध्ये फुलांचा सुगंध तसाच राहून जातो. आणि हा सुगंध इथे समाज कल्याणाशी जोडलेला आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असले तरीही दुसऱ्यांची मदत करून तुम्हाला जे समाधान मिळतं त्याची किंमत तुम्ही मोजू शकणार नाही. म्हणून जगाचे सगळ्यात श्रीमंत लोकसुद्धा दान पुण्य करून आपल्या मनाला संतुष्ट करत असतात. तर मग तुम्हाला सुद्धा असाच आनंद हवा असेल तर दुसऱ्यांना मदत करायला शिका. चांगलं काम करणं कधीच सोडू नका आणि कोणत्याही चांगल्या कामाच्या बदल्यात चांगल्या फळाची अपेक्षा सुद्धा करू नका. कोणत्याही स्वार्थाशिवाय चांगली कामं करत राहा. 7वं सूत्र. या गोष्टीचा 7वा आणि शेवटचा सिद्धांत या पुस्तकामध्ये सांगितलेल्या हिऱ्यांच्या रस्त्याशी जोडलेला आहे. हे हिरे दुसरं काही नसून आयुष्याचे ते लहान लहान क्षण आहेत ज्यातून आपल्याला खूप आनंद मिळत असतो. पण आपण मात्र त्या क्षणांना बऱ्याचदा दुर्लक्षित करतो आणि भूतकाळाबद्दल विचार करून दुःखी होत राहतो, भविष्याची काळजी करत राहतो. या सगळ्यांमध्ये आपला वर्तमान काळ जगायला मात्र आपण विसरून जातो. मग ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं असो किंवा आपल्या मुलांसोबत खेळणं असो किंवा कोणत्याही मित्रासोबत एक कप चहा पिणं असो. हे सगळे सुंदर क्षण आपल्या आयुष्यात अगदी अमूल्य हिऱ्यांसारखे आहेत, ज्यांना आपण सांभाळून ठेवायला हवं. यशासाठी कधीच आपल्या आनंदाला मारू नका. ज्या मार्गावर तुम्ही आता चालत आहात, आयुष्याच्या त्याच रस्त्यावर चालताना तुम्हाला आपल्या आनंदाची जाणीव नक्कीच होईल. कारण आनंद शोधून मिळत नाही, तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो लपलेला असतो. आयुष्यातल्या सुंदर क्षणांना जगून तो आनंद आपल्याला अनुभवता येऊ शकतो. या 7 सूत्रांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आयुष्याला आणखी चांगल्या प्रकारे जगू शकाल.